नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 8 बैजिक राशी व त्यावरील क्रिया यांचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण बैजिक राशींची वजाबाकी या घटकाची माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बैजिक राशींची वजाबाकी। पूर्णांकांची वजाबाकी करताना एका पूर्णांकातून दुसरा पूर्णांक वजा करणे म्हणजेच पहिल्या पूर्णांकात दुसऱ्या पूर्णांकाची विरुद्ध संख्या मिळवणे हे आपण अभ्यासले आहे। याच नियमाचा वापर आपण बैजिक राशींच्या वजाबाकीसाठी करणार आहोत। उदाहरण लक्षात घ्या। 18 - 7 म्हणजेच 18 अधिक कंसात वजा 7 बरोबर 11। म्हणजे 18 मधून 7 वजा केले की आपल्याला येतात 11 हे उत्तर येतं। उदाहरण क्रमांक 2 9x - 4x हे पण त्याचप्रमाणे चौकटी कंसामध्ये 9 अधिक कंसात वजा 4 कंस पूर्ण चौकटी कंस पण पूर्ण x बरोबर 5x आणि 9 - 4 म्हणजे किती येतात 5x हे उत्तर येतं। आता पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करणे किंवा वजा करा। 16x अधिक 23y अधिक 12z हे एक समीकरण। दुसरं आहे 9x - 27y अधिक 14z हे दुसरं। तर याच्यातनं या पहिल्या राशीमधून दुसरी राशी वजा करायची। मग ही पहिली राशी आपण इथे कंसात लिहून घेतली, वजाचं चिन्ह लिहिलं आणि दुसऱ्या कंसामध्ये ही दुसरी राशी लिहून घेतली। आता ही पहिली राशी जशी तशी कंसाच्या बाहेर घेतली, पण जेव्हा आपल्याला ही दुसरी राशी कंसाच्या बाहेर घ्यायची जेव्हा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असतं तेव्हा आतील सर्व चिन्ह जी असतात ती बदलतात। मग इथे वजा 9 येणार, हे अधिक 27 वजा 27 आहेत ते काय होणार आहेत इथे अधिक 27 होणार आहेत आणि अधिक 14 जे आहेत ते इथे वजा 14 z होणार आहेत। मग आता इथे आपण काय करायचं आहे, आपल्याला इथे x, y आणि z ही 3 पदं समान दिसत आहेत। मग ही जी पदं आहेत ती समान एका कंसामध्ये प्रत्येकी घेतलेली आहेत। जसं 16x आणि 9x। मग 16x वजा 9x हे एका कंसात, 23y अधिक 27y दुसऱ्या कंसात अधिक तिसऱ्या कंसात 12z वजा 14z हे तिसऱ्या कंसात। आता हे सोडवलं आपण। 16 वजा 9 किती येतात 7 आणि x तसंच त्यांचं पद नाही चल अधिक हे 23y अधिक 27y हे 50y येतात आणि वजा 12z वजा 14z। तर मग इथे 12तून 14 जात नाही पण 14तून 12 जातात, ते येतात 2 आणि चिन्ह येतं ते मोठ्या संख्येचं, त्याप्रमाणे इथे वजा 2z। आता इथे उभी मांडणी बघा त्याचप्रमाणे केलेली आहे, फक्त जी चिन्ह आहेत ती काय केलेली आहे तिथे बदललेली आहेत। म्हणजे अधिकचे वजा 9 झाले, वजा 27चे अधिक 27 झाले, अधिक 14चे वजा 14 झाले, उत्तर तेच आलेलं आहे। आता जी राशी वजा करायची आहे त्या राशीतील प्रत्येक पदाचे चिन्ह बदलून बेरीज करावी। हा आहे सराव संच 34।